कसं आहे की एकतर ते समोरच्या माणसाशी बोलायचे ना, तो मोठा आहे का लहान आहे, तो काय आहे असं कधी पाहत नव्हते. तो अनुभव मी घेतलेला आहे. आता त्यांच्या दृष्टीने मी एक लहान माणूस, लहान कार्यकर्ता, पण जी आत्मीयता म्हणजे एखाद्या कौटुंबिक माणसांनी चौकशी करावी, तुम्ही युथ काँग्रेसमध्ये कसं काम केलं, काय केलं, काय काय तुमच्या कल्पना आहेत. मग मी त्यांना काही माझ्या कल्पना म्हणजे माझ्या मनातल्या किंवा मी ज्या विचारांचा, गांधी विचार असतील, भागवत संप्रदाय, हे त्यांना सांगा. भागवत संप्रदायाच्याबद्दल, विशेषतः वारकरी संप्रदायाबद्दल बोलल्यानंतर त्यांना विशेष आनंद एवढ्याकरता झाला की नामदेवांची भूमी म्हणजे त्यांना भगवान नामदेवच म्हणतात पंजाबमध्ये. तर ते जे आहे ना त्यांना ते अधिक भावलं. अरे वा म्हटलं, वारकरी संप्रदायातले आहेत. मी म्हटलं पंढरपूरला वगैरे जातो. असं एक हा जो एक संवाद आहे नेमका, तो इतक्या मोठ्या उंचीच्या, इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसांनी माझी पृथ्वीराज बाबांनी ओळख करून दिली इथे. तेव्हा सुरुवातीला तेव्हा त्यांनी जेव्हा ज्या पद्धतीने विचारलं ना, तर मला खरोखरच ते मी कधी विसरू शकत नाही. साधी माणसंसुद्धा इतक्या आत्मीयतेने बोलत नाही. तो खरं म्हणजे असं वाटतं कधी कधी, पण हा एवढा मोठा माणूस इतक्या आत्मीयतेने बोलतो आणि चौकशी करतो आणि त्यात तो रस घेतो, याचं मला फार म्हणजे वैशिष्ट्य वाटलं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी, त्यांचं एक वाक्य पहा. म्हणजे एक तर अर्थतज्ञ असल्यामुळे जेव्हा नोटबंदी झाली आणि ते वाक्य आज आपल्याला दिसते ठळकपणे, ते काय म्हणाले की नोटबंदीचा दुष्परिणाम म्हणजे ही संघटित लूट आहे सामान्य माणसाची, आणि त्यातनं तो काळा पैसा दुर्दैवाने त्या म्हणली या नोटबंदीमुळे स्वच्छ झाला आणि हे देशाला फार घातक आहे, याचा गांभीर्याने विचार करावा, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. आणि ती प्रतिक्रिया त्यानंतर पुढे ते त्याविषयी काही विशेष जास्त बोलले नाहीत. पण ते जे घडत आलेला घटनाक्रम जर पाहिला आणि आजचं वातावरण पाहिलं, तर मला असं वाटतं की त्यांचं विधान हे किती सत्य, किती प्रखर, किती तावून सुलाखून विद्वत्तेच्या आणि एकूण त्यांच्या अभ्यासाचा कस लावणार होतं. आणि त्याचं गांभीर्याने दखल खरं म्हणजे सर्वांनी घ्यायला पाहिजे होती.